वारकरी संप्रदायामध्ये परंपरा असणं फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि मी घरामध्ये कुठलीही वारकरी परंपरा नसलेली मुलगी आहे की वडिलांचं आयुष्य संपूर्ण व्यसनामध्ये गेले, दारूच्या आहारी जाऊन. मोठं झाल्यावर IPS व्हायचं होतं. गरवारे कॉलेजमध्ये जेवढे वैयक्तिकचे आणि सांघिकचे करंडक मी आणि आमच्या टीमने आणले तेवढे मला वाटत नाही की गरवारे कॉलेजच्या इतिहासात किंवा नंतर भविष्यामध्ये कधी आणले जाते. आम्ही सगळे कीर्तनकार लोक म्हणजे पोस्टमन आहे. संतांनी जे विचार आमच्यापर्यंत दिले ती विचारांची शिदोरी समाजाला पटकन समजेल असं नाही, मग ती सोप्या भाषेत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. याचा अर्थ आम्ही संतांची पत्र लोकांपर्यंत पोहोचवतो. बायकांनी कीर्तन करणं संप्रदायामध्ये परवानगीचं नाही किंवा ते ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे त्यांचा ठराविक घटकांचा, ठराविक वर्गाचा महिलांच्या कीर्तनाला काही वर्षे, काही पिढ्या विरोध राहिला. चूल आणि मूलमध्ये अडकलेली बाई बाहेर पडायलाच कितीतरी पिढ्या गेल्या. वाद कुठलाही असू द्यात, तो धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, अगदी कुठल्याही क्षेत्रातला, मला वाटतं कीर्तनकार वाद करण्यासाठी जन्माला आलेलाच नाहीये. एकदा तुम्ही वारकरी चौकटीमध्ये आले ना की वारकरी ही एकमेव तुमची जात उरते, तेवढाच तुमचा पक्ष उरतो. तुकोबाराय म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. लोकांनी माझ्याकडे कीर्तनकार म्हणून बघताना लोकांना माझ्याकडे बघून शर्मेची गोष्ट नाही वाटली पाहिजे, त्यांना अभिमान वाटला पाहिजे. असेच कपडे मला परिधान करावे लागतात. जर समजा तुम्हाला बिग बॉस सारख्या रियालिटी शो मध्ये जाण्याची संधी मिळेल तर जातो? ती संतांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर पुढे कोणी स्वीकारावं आणि कोणी नाही यापेक्षा समाज स्वीकारतो हीच फार मोठी गोष्ट. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षी नवरात्र निमित्त नवदुर्गा महाराष्ट्राच्या ही वेबसिरीज आपण चालवत असतो. वास्तव कट्टा आणि आरम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही सिरीज चालू असते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना आपण बोलवत असतो. असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व नवदुर्गा आज आपल्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे हरिभक्तपरायण अश्विनी टावरे महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खरं तर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो, कारण तुम्ही ही जी सोनी मराठी वाहिनीवरती महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार याच्यात तुम्ही फायनलिस्ट आहात. आणि जे भाविक आहेत, जे खरं तर वारकरी संप्रदायाला धरून चालतात, तो प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखत असेल. तुमचे सन मराठी TV वरती पण कीर्तन मालिका सुरू असते. जवळपास मला वाटतं 500पेक्षा जास्त कीर्तन तुम्ही केलेत आणि त्याच्या आधी तुमचे 150पेक्षा जास्त तुम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. आता थोडंसं याच्या पलीकडे जातो. आपला जो प्रेक्षक वर्ग आहे ऐकणारा, तो जास्त आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा. आणि त्यांना सांगू इच्छितो की अश्विनीताई ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. खरं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठीच त्या आल्या होत्या. त्यांनी स्वतःला आजमावलं, स्वतःची ओळख त्यांना पटली. व्याख्यानं असतील, वादविवाद स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, आणि त्याच्यातून त्यांचा जो या संप्रदायातला अभ्यास होता त्या अभ्यासावरती त्यांनी व्याख्यानं आणि कीर्तनाला सुरुवात केली. म्हणजे आम्ही नेहमी सांगत असतो, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी एक प्लॅन बी ठेवला पाहिजेत. तो तुमच्याकडे होता. तुमची आवड कशात होती ती तुम्ही ओळखली आणि उच्च शिक्षित आहेत. BA इंग्लिश केलंय, BA मराठी केलंय, त्यांचं सेट देखील झालेलं आहे आणि आता मला वाटतं PhD साठी ते अपेअर आहेत. नेट पण त्यांचं लवकरच संपेल. म्हणजे एक उच्च शिक्षित महाराज असणं आणि त्यांच्याकडून कीर्तन ऐकणं आणि ते समोरच्याला पटवून देणं हे किती अवघड असतं. ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला तुमच्याकडून ऐकायच्यात. माऊली, पुन्हा एकदा जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खरं तर एक महिला कीर्तनकार खूप कमी आहेत, परंतु एक महिला कीर्तनकार म्हटलं की लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. की आणि आपण पाहतो की बरेच महाराज आहेत, बरेच कीर्तनकार आहेत, त्यांना बोलवलं जातं आणि तेवढ्याच हिरिरीने या संप्रदायामध्ये महिला कीर्तनकारांकडे देखील पाहिलं जातं आणि त्यांना बोलवलं जातं. कीर्तन काय आहे, कशा पद्धतीने कीर्तन होतं, संप्रदाय काय आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहेत. परंतु तुमचा प्रवास देखील तेवढंच गरजेचं आहे जाणून घेणं. का सुरुवात केली, का म्हणजे कीर्तन क्षेत्रात या वारकरी संप्रदायात का आला? फार चांगला प्रश्न विचारलात, कारण वारकरी संप्रदायामध्ये परंपरा असणं फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि मी घरामध्ये कुठलीही वारकरी परंपरा नसलेली मुलगी आहे. बरं. त्यामुळे ह्या क्षेत्रात येणं तसं फार आश्चर्यकारक आहे. म्हणजे घरातलं बॅकग्राऊंड म्हणाल तर
मला आठवतही नाही. मला जेव्हापासून कळायला लागलं त्याच्या आधीपासून कधीतरी आई सांगते, आजी सांगते, की वडिलांचं आयुष्य संपूर्ण व्यसनामध्ये गेलंय, दारूच्या आहारी जाऊन. आणि त्यामध्ये मग आमच्या दोन्ही बहिणींची झालेली होरपळ, आईची झालेली फरफट, हे सगळं मी बघितलं. घरात कुठला वारकरी वारसा तर नसू द्या, पण सभ्य भाषा कानावर पडणं सुद्धा थोडं रेअर होतं, दुर्मिळ होतं. आणि त्यामध्ये मग घरातून कुठला वारसा नसताना फक्त अभ्यास, मोठं व्हायचंय, ही परिस्थिती बदलायची, एवढंच स्वप्न होतं. घरात वडिलांचं म्हणाल तर असं कुठलंच वारकरी छत्र पाठीमागे नव्हतं. एवढाच एक पॉझिटिव्ह अँगल होता की आईची माळ होती, बहिणीची माळ होती. म्हणजे पंढरपूरला जाणं नाही का होईना, पण विठोबावरती श्रद्धा मात्र घरामध्ये बरोबर. होती. आणि त्यात सुदैवानं म्हणा माझ्या, की मी शाळेमध्ये असताना आमच्याकडे हार्मोनियम शिकवण्यासाठी काही शिक्षक बोलवले जायचे. ते एक सर आमच्याकडे आले आणि योगायोगानं मी त्यांच्याकडे हार्मोनियम शिकायला गेले. बर. मग हार्मोनियम शिकण्याची आवड लागली, हळूहळू गायनाची आवड लागली. ते करत करत उपजतच एक जे बोलण्याचं स्किल होतं, वक्तृत्व होतं, ते हळूहळू घासलं गेलं. आणि मग वक्तृत्वाला जी माझी गायनाची, हार्मोनियमची जोड मिळाली, त्यातून हा सगळा प्रवास सुरू झालाय. तुम्ही आता म्हटलात की मी कॉलेज लाईफमध्ये वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा केल्यात. मला वाटतं माझ्या कीर्तनकार असण्यामागं, प्रवचनकार असण्यामागं सगळ्यात मोठा हात वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांचा आहे. कारण मी ज्या काळात स्पर्धा केल्या त्या काळात सुद्धा माझे सगळे स्पर्धक मित्रमैत्रिणी संत साहित्याचा एखादा विषय आला की ताई छान बोलते म्हणून मला ओळखायचे. म्हणून मग संत साहित्याच्या विषयांची आवड लागल्यावर मी तिकडे वळलीये, ते वाचायला सुरुवात केली. हळूहळू प्रवचनं आणि मग प्रवचनांमधून पुढे कीर्तनं सुरू केली. अच्छा, काय काय वाचलं? वाचायला म्हणाल तर सगळ्यात पहिलं कुठल्याही वारकऱ्यासाठी, अगदी सामान्यातला सामान्य वारकरी असू द्यात, नाही तर एखादा गाजलेला दिग्गज कीर्तनकार असू द्यात, प्रत्येकासाठी माऊली ज्ञानोबारायांपासून पुढे निळोबारायांपर्यंतची किंवा संत मुक्ताईंपासून संत बहिणाबाईंपर्यंतची जी संत परंपरा आहे, या सगळ्या संतांच्या गाथा त्यांनी लिहून ठेवलेलं सगळं जे काही साहित्य आहे, तो पहिला प्रेफरन्स असतो. त्यामुळे मी तिथूनच सुरुवात केली. माऊलींच्या ज्ञानेश्वरीपासून, तुकोबारायांच्या गाथेपासून वाचायला सुरुवात केली. तुम्ही एम ए इंग्लिश केलं, एम ए मराठी केलं, सेट केलं आणि पॅरलल तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. स्पर्धा परीक्षेकडे यायचं का ठरलं होतं? लहानपणापासूनचं स्वप्न होतं. म्हणजे ज्यावेळी मला वारकरी संप्रदायाशी माझा तितका जवळचा संबंध आला नव्हता, त्या वयापासून मला मोठं झाल्यावर IPS व्हायचं होतं. पण दुर्दैवानं पुढं कबड्डी खेळताना हात मोडणं, मग नंतर त्या क्षेत्रापासून थोडं बाजूला येणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण तरी सुद्धा मला स्पर्धा परीक्षा मात्र करायच्याच होत्या. काही का होईना एक सरकारी पोस्ट हातामध्ये हवी आहे. म्हणून घरी अगदी भांडणं करून बहिणीच्या विरोधामध्ये जाऊन मला 12वी नंतर सायन्स नकोच होतं. म्हणून 12वी सायन्स असताना सायन्स सोडला आणि FY ला गरवारे कॉलेजला आर्ट्स घेतलं. त्यानंतर मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 1-1.5 वर्ष अभ्यास केला असेल, एक अटेम्प्ट दिला फक्त. पण त्या काळामध्ये काय व्हायचं, मी तुम्हाला आत्ताच परिस्थितीचं एकूण सगळं सांगितलं, जे काही गांभीर्य होतं, तर ते सगळं बघता मला घरून कुठलाही फायनान्शियल सपोर्ट नव्हता आणि तो असणारही नव्हता भविष्यात कधी. त्यामुळे घरून मेसचे असू द्यात, हॉस्टेलचे असू द्यात किंवा कॉलेजचे आणि क्लासेसच्या फीचे पैसे न येणं आणि ते स्वतःचे स्वतःला करायचेत, ही जाणीव असणं. त्यामुळं मग आता कसं करायचं, अभ्यासात मन लागणं शक्यच नाही ह्या सगळ्यामध्ये. बरोबर. मग माझा जो बी प्लॅन होता, बी प्लॅन म्हणण्यापेक्षा माझी स्ट्रेंथ होती की मला चांगलं बोलता येतं. चांगलं बोलता येतं म्हणण्यापेक्षा माझा कुठलाही विषय असू द्या मला समाजापर्यंत चांगला पोहोचवता येतो. म्हणून मग मी वक्तृत्व स्पर्धांकडे थोडं जास्त लक्ष दिलं. आणि मला सांगायला फार आनंद वाटेल की ज्या काळात मी गरवारे कॉलेजला होते, म्हणजे 2017 पासून 2021 पर्यंत, त्या काळामध्ये गरवारे कॉलेजमध्ये जेवढे वैयक्तिकचे आणि सांघिकचे करंडक मी आणि आमच्या टीमने आणले, तेवढे मला वाटत नाही की गरवारे कॉलेजच्या इतिहासात किंवा नंतर भविष्यामध्ये कधी आणले जातील. क्या बात. मग तो प्रवास आनंददायी ठरला आणि वक्तृत्वातून, वादविवादातून अर्निंग होत गेलं चांगलं. कॉलेजची फी, क्लासेसची फी सगळं व्यवस्थित झालं. पण मग आता मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं शक्य नाही ना, कारण मला लोकांसमोर काहीतरी मांडायचे तर मला ते वाचावं लागेल. म्हणून माझी जी स्ट्रेंथ होती त्याला मी बी प्लॅन केलंय आणि मग संत साहित्याच्या अभ्यासाकडे वळले त्यानंतर. नक्कीच. म्हणजे असंही तुम्हाला वास्तव कट्टे यावंच लागलं असतं. जरी स्पर्धा परीक्षेतून तुम्ही IPS झाला असतात, फक्त एवढं सांगावं लागलं असतं आम्हाला, कीर्तनकार झाल्या IPS. बरोबर आहे. हाच फक्त एक फरक आहे. ज्यावेळेस कीर्तनकार, जर एखादा कीर्तनकार असेल, वक्तृत्व त्यांचं पाहिजेतच, त्याच्याशिवाय तुम्ही कीर्तनकार बनू शकत नाहीत. त्यासोबत अभ्यास पण पाहिजेत. कारण एक अभंग घेता, एका अभंगाची एक ओळ घेता आणि त्याच्यावरती तुम्ही पूर्ण कीर्तन सांगता. हे कसं जमतं कसं? म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर हे मलाच काय महाराष्ट्रभरातल्या कुठल्याच कीर्तनकाराला जमत नाही.
हा फक्त एक प्रयत्न असतो. आम्हाला जे माऊली ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंतच्या संत परंपरेच्या आशीर्वादातून आणि प्रेरणेतून स्फूर्त सुचतं ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि सोपं सांगू का, आम्ही सगळे कीर्तनकार लोक म्हणजे पोस्ट म्हणे. संतांनी जे विचार आमच्यापर्यंत दिले ती विचारांची शिदोरी समाजाला पटकन समजेल असं नाही, मग ती सोप्या भाषेत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. याचा अर्थ आम्ही संतांची पत्र लोकांपर्यंत पोहोचवतो. त्याच्यासाठीचा प्रयत्न आहे फक्त, ते आम्हाला जमतच असं नाही. फक्त एक अभंग नजरेसमोर आल्यानंतर त्यासाठी वाचणं आणि आपण आपलं 100% त्यामध्ये द्यायला हवं, किंवा मला वाटतं समाजाचं आणि वारकरी संप्रदायाचं आपण काहीतरी देणं लागतो, या विचारातून तो प्रयत्न असतो आणि समाजाला मग द्यायचा प्रयत्न त्यानुसार करतो आम्ही. बरोबर. ज्यावेळेस परिस्थिती हलाखीची होती, कुटुंब म्हणजे अशी परिस्थिती नव्हती की तुम्हाला पैसे पुरवतील. ज्या वेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आलात, त्याच्यानंतर तुम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागलात, त्याच्यातून तुमचं अर्निंग व्हायला लागलं, परत तुम्ही कीर्तन करायला लागलात, त्यावेळेस पाठिंबा होता सगळ्यांचा? कीर्तनाला पाठिंबा होताच, कारण म्हणजे कमीत कमी महाराष्ट्रामध्ये तरी धार्मिक क्षेत्रामधलं, वारकरी संप्रदायातलं हे असं क्षेत्र आहे की मला नाही वाटत इथे येणाऱ्या कुठल्या व्यक्तीला नाकारलं गेलं असेल किंवा विरोध झाला असेल. त्यामुळे माझ्या घरच्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट होती. आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल मला, म्हणजे आमचा सोनी मराठीचा जो कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार नावाचा जो शो झाला, त्या शोच्या पहिल्याच फेरीत त्या लोकांनी पण ती गोष्ट समाजासमोर, महाराष्ट्रासमोर आणली. पुन्हा एकदा त्याचा आवर्जून उल्लेख करते की घरच्यांचा विरोध तर झाला नाहीच, पण ज्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य व्यसनामध्ये घालवलं असं मी सांगितलं, त्याच वडिलांना मी जवळपास कुठे कीर्तन असेल आणि गाडीवर कीर्तनाला गेले की सोबत घेऊन जायचे. आणि आपल्याकडे प्रथा आहे किंवा एक पद्धत आहे की कीर्तनकारासोबत जे कोणी गेस्ट आलेले त्यांचा पण सन्मान व्यवस्थित यथोचित केला जातो. तर वडिलांचा सन्मान व्हायचा, त्यांना नारळ देणं किंवा त्यांना शॉल देणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि ती शॉल घेताना त्यांना, ते श्रीफळ घेताना त्यांना थोडं लाजल्यासारखं व्हायचं. त्यातून एक स्वतःला आत्मभानी येऊन म्हणा किंवा काय, पण त्यानंतर वडिलांची दारू सुटली. आता गेली 8-10 वर्षे वडिलांनी दारूच्या थेंबालाही पुन्हा स्पर्श केलेला नाही. त्यामुळे मला वाटतं आतापर्यंत वारकरी संप्रदायासाठी किंवा कीर्तनकार म्हणून उभं राहण्यासाठी घरच्यांनी काय पाठिंबा दिला, याच्यापेक्षा वडिलांची दारू सुटली याच्यातच माझ्या कीर्तनकार होण्याचं सार्थक झालं. नक्कीच, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी आनंदाची काय गोष्टच असू शकत नाही. तरी पण आपण पाहतो की खूप मुली असतात, खूप महिला असतात, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतात, खूप चांगलं वक्तृत्व असतं, पण महिला कीर्तनकारांचं प्रमाण खूप कमी आहे. कशामुळे? महिला कीर्तनकारांचं प्रमाण अगदीच कमी असं म्हणता येणार नाही, पण तुलनेने कमी आहे. आणि त्यातही कसं आहे, जी वारकरी परंपरा आहे त्या वारकरी परंपरेमध्ये वेगवेगळे जे मानाचे फड संप्रदायामध्ये आहेत, जी सगळी आदरणीय मंडळी आहेत, या सगळ्या आदरणीय मंडळींमध्ये काही ठराविक मोजके घटक किंवा काही ठराविक मंडळी अशी आहेत की ज्यांच्या मते, ज्यांच्यानुसार बायकांनी कीर्तन करणं संप्रदायामध्ये परवानगीचं नाही किंवा ते ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे त्यांचा ठराविक घटकांचा, ठराविक वर्गाचा महिलांच्या कीर्तनाला काही वर्षे, काही पिढ्या विरोध राहिला आणि त्यामुळं महिलांनी कीर्तनात येण्यामध्ये थोडासा उशीर झाला असेल, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, कीर्तनाचंच कशाला, कुठलंही क्षेत्र घ्या ना, चूल आणि मूलमध्ये अडकलेली बाई बाहेर पडायलाच कितीतरी पिढ्या गेल्यात. त्यामुळे ह्याही क्षेत्रात तसंच आहे, ती त्यातून बाहेर पडायलाच खूप वर्षे गेली आणि मग हळूहळू महिलांची संख्या थोडी वाढायला लागली. सध्या तरी अगदी लक्षणीय म्हणावी इतकी वाढली. तुम्ही ज्यावेळेस कीर्तन करत असता, समोर बसलेली जनता ही गावगाड्यातली असते. बऱ्यापैकी वर्ग हा टोपीवाला, धोत्रावाला, पायजामावाला असतो. सगळे पांढरे दिसतात समोर. आणि त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगणं, त्यांना एखादा अध्याय त्यांना पटवून देणं, हे कसं शक्य होतं आणि कसं जमतं? त्यांना त्यांच्या भाषेतच जाऊन किंवा त्यांच्या रूपात जाऊनच ते समजावं लागत असेल. कधी असं वाटतं की हे अवघड आहे? तसं फार अवघड वाटलं. म्हणजे एखादा अगदीच मातीतला कीर्तनकार आहे, जो अशिक्षित आहे म्हणा, निरक्षर आहे म्हणा, किंवा लोकांमधली भाषा त्याला चांगली येते असं जर असेल तर त्याला कदाचित ते थोडं सोपं जाऊ शकतं. पण माझ्या वक्तृत्व वादविवाद स्पर्धांमुळं माझ्या भाषेला जी वेगळी धार आणली होती, त्यामुळे मला समाजातल्या भाषेत समाजापर्यंत जाणं थोडं अवघड वाटलं. सुरुवातीला तर वर्षभराचा काळ असा होता की मी जे सांगते ते लोकांच्या डोक्यावरून जाते की काय, असा प्रश्न मला पडायचा. मग हळूहळू लोकांमध्ये कसं जायचं, तर मी एक विचार केला,
बघा ना, तुम्ही म्हटले की टोपीवाला धोतर नेहरू घालणारा वर्ग माझ्या समोर आहे. तर ही जी धोतर नेहरू घालणारी माणसं आहेत ना, ही माणसं दिवसभर शेतात काबाड कष्ट करणारी, काळ्या आईची सेवा करणारी, आणि समोर येऊन बसल्यानंतर या माणसाच्या अंगाला घामाचा वास येतो. पण या माणसांच्या अंगाला जो मातीतल्या घामाचा वास येतो ना, त्या मातीचा असलेला काळा रंग आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा सावळा रंग दोन्ही सारखेच आहेत. फक्त ती मधली नाळ जोडून देण्याकरता तितकं सामान्य भाषेत ह्या लोकांपर्यंत पोहोचता यायला हवं, म्हणून मग त्यांच्या बोलीभाषेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि ते सोपं होत गेलं आपोआप. बरोबर. म्हणजे मी समोर बसलेला वर्ग कोणीतरी ऑडियन्स आहे म्हणून जर त्यांच्याकडे बघितलं ना, तर मी जे सांगते ते त्यांना कळणार नाही. पण त्यांच्या जागी माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझी काकी, माझे काका, कोणीतरी माझ्या वस्तीतलं बसले, माझ्या जवळचं बसले, असं जेव्हा मला वाटतं ना, तेव्हा ते त्या लोकांना समजतं. नक्कीच. असं वाटतं की ही परंपरा पुढे टिकेल, म्हणजे आज जे बसतात त्यांची मुलं भविष्यात कीर्तनाला बसतील असं वाटतं? वारकरी परंपरा म्हणत असाल तर कीर्तन, प्रवचन ह्या गोष्टी तर टिकतीलच, तो विषय थोडासा बाजूला राहू द्या. पण ज्या आधारावर वारकरी परंपरा उभी आहे, ते जे सगळं संत साहित्य आहे, ते संत साहित्य इतकं अजरामर आहे की मला वाटतं पुढच्या हजारो पिढ्या जरी आल्या ना, तर माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीला किंवा तुकोबारायांच्या गाथेला क्रॉस करणारा ग्रंथच निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट हे अजरामर आहे. आणि दुसरं म्हणाल तर पुढच्या पिढ्या कीर्तनात येऊन बसायला हव्यात. तर वारकरी परंपरेमध्ये तरणा भाग्यवंत नटेहरी कीर्तनात तरुणांना सगळ्यात महत्वाचं स्थान परंपरेमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तरुणांची संख्या, आता मी स्वतः एक 25शीतली तरुणी आहे आणि मी तुमच्या समोर आहे, याचा अर्थ सध्या ती बॅलन्स आहे, ती भविष्यात ते टिकेल याची खात्री मी तुम्हाला एकाच आधारावर देऊ शकते. कारण मी एक तरुण कीर्तनकार आहे आणि भविष्यातल्या सगळ्या तरुणांना कीर्तनामध्ये आणण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी माझ्यासारख्या तरुण कीर्तनकारांवर आहे. आम्ही जर ती निभावली तर व्यवस्थित टिकेल. नक्कीच, क्या बात आहे. प्रत्येक गोष्टीला एखादी गोष्ट करायची असेल त्याच्यापूर्वी अभ्यास करावा लागतो. असं कधी असतं की कीर्तनाला जायचंय, आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन आहे किंवा एखादं वेगळं काहीतरी वैशिष्ट्य असतं तिथे कीर्तन आहे, अभ्यास करावा लागतो आधी? हो, अर्थात अभ्यास करावाच लागतो. आणि त्यातही समजा मला एखादं वेगळं कीर्तन घ्यायचंय किंवा मला कोणीतरी फोन केलाय की ताई अशा अशा कार्यक्रमासाठी यायचंय, तर मी आधी त्या प्रकारचं कीर्तन केलेलं आहे का, किंवा मी त्या गोष्टीचा किती अभ्यास केलेला आहे, हा प्रश्न आधी मी स्वतःला विचारते. आणि त्यानुसारच महिन्यातल्या काही मोजक्याच तारखा, मोजकीच कीर्तनं मी घेते की जेणेकरून मला लोकांना जे काही मी थोडं देईल ना, ते व्यवस्थित परफेक्शनने देता येईल. म्हणजे महिन्याचे 30 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ कीर्तनं करण्यापेक्षा महिन्यातले 15 दिवस 15 कीर्तनं जर मी केली, पण त्या 15 कीर्तनांमध्ये प्रत्येक कीर्तनात माझा एक एक विचार जरी लोकांना घरी घेऊन जाता आला ना, मला वाटतं माझ्या त्या कीर्तनाचं सार्थक होईल. नक्कीच, नक्कीच. ज्यावेळेस तुम्ही कीर्तन करत असता, समोर जे काही श्रोते, आपण श्रोते म्हणूयात थोडं, ते तुम्हाला ऐकायला आलेले असतात, ते बसत असतात, कधी तुम्हाला असं जाणवतं की नाही आपलं कीर्तन त्यांना आवडतंय किंवा कीर्तन आवडत नाहीये, असं कधी जाणवतं? एक अनुभव सांगेन. अगदी सुरुवातीचा काळ होता माझा. पंढरपूरकडचं एक गाव आहे, मला गावाचं नाव आता आठवत नाही. त्या गावामध्ये मी कीर्तनाला गेले होते, अगदी सुरुवातीचा काळ. आणि तिथे कीर्तन झालं, सगळं छान सुरळीत पार पडलं. आणि शेवटचं जय विठ्ठल झाल्यानंतर आता मला निघायचंय, उशीर झालेला होता, परतची गाडी होती. तर निघण्याच्या वेळेमध्ये एक 90-95 वर्षाची आजी काठी टेकत टेकत थरथरत्या हातांनी माझ्यापर्यंत आली. मला जवळ बोलवून घेतलं हाक मारून. मी त्या आजीच्या जवळ गेले आणि त्या आजीनी पटकन माझ्या कपाळावरून, माझ्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवला, कडाकडा बोटं मोडली आणि माझ्या चेहऱ्याची एक पापी घेऊन मला म्हणती, माझी बाई ग, किती चांगलं कीर्तन केलंस. मला वाटतं ही सगळ्यात मोठी शाब्बासकी आहे आणि ती मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यभरामध्ये. आणि दुसरी बाजू जी तुम्ही म्हणताय की आवडत नाही असं वाटतं का, तर आपल्या लोकांना, म्हणजे महाराष्ट्र काय भारतभरामध्ये एक सवय, आपल्याला जे आवडतं ते पटकन आपण तोंडावर सांगतो, पण जे आपल्याला आवडत नाही ते आपण पाठीमागे कुजबुजतो. बरोबर. त्यामुळे मागे काय असेल त्याबद्दल मला काही माहिती नाही. नक्कीच. पहिलं कीर्तन कधी होतं, म्हणजे पहिलं, म्हणजे लाईफ मधलं त्या गादीवरती उभा राहून पहिलं केलेलं? तारीख आणि वर्ष मला आठवत नाही, पण ठिकाण मी सांगू शकते. एक 6-7 वर्षांपूर्वी बीडमध्ये गेवराई तालुक्यात मोठे गल्ली नावाची गल्ली आहे, तिथे ते कीर्तन होतं. त्याही कीर्तनाची मोठी गंमत, कीर्तनाला वक्तृत्व स्पर्धेच्याच व्यासपीठामुळे कीर्तनाकडे गेलेले. कारण तिथे भीमरत्न करंडक नावाची एक वक्तृत्व स्पर्धा झाली. तिथे जे परीक्षक होते चाटे सर, त्या सरांनी मला ऐकलं. तिथेही संत साहित्याविषयी बोलले होते आणि तिथे मी जिंकले ती स्पर्धा. सरांनी मला ऐकलं आणि त्या गेवराईमधली कीर्तनाची तारीख दिली. मी तिथे मोठ्या आत्मविश्वासाने गेले.
पण माझ्या सुदैवानंच म्हणा अगदी की मला त्या कीर्तनामध्ये, त्या सप्त्यामध्ये जिथे सरांनी पहिला दिवस कीर्तनासाठी दिलेला, तिथे सगळी महाराष्ट्रभरातली अगदी उच्च विद्या विभूषित आणि कीर्तन परंपरेत खूप मोठं नाव असलेली सगळी मंडळी कीर्तनाला होती. गायनाला वादनाला साथीलाही तशीच मोठी मंडळी होती. आणि त्या लोकांमध्ये किंवा त्या लोकांच्या पंक्तीमध्ये माझं नाव त्यांनी तिथे टाकलेलं. बरं. त्यामुळे काहीसं घाबरत पण या लोकांच्या आशीर्वादामध्ये तिथे सुरुवात झाली. गेवराई कॉन्फिडन्स होता की पहिलंच कीर्तन आहे, हो, एवढ्या मोठ्या आत्मविश्वास लोकांमध्ये? होता. कारण ती वाग्यज्ञाची देण आहे की तो वक्तृत्व वादविवाद स्पर्धांच्या माध्यमातून मिळाला होता. गावामध्ये काय तुमच्याकडे कशा पद्धतीने पाहतात? माझ्या गावामध्ये आमचा अभिमान, माझी लेक किंवा आमच्या सगळ्यांची लेक म्हणून बघतात. आणि आणखी एक आवर्जून उल्लेख करण्याची गोष्ट की नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांचं मूळ गाव म्हणजे माझं गाव. बर. त्यामुळे वळसे पाटलांचं नाव मोठं केलं किंवा क्या बात आहे. त्यांचा तालुक्यामध्ये जो नावलौकिक आहे त्याच्यासोबत आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गावातली अशी नावं पुढे येत आहेत. याचा गावकऱ्यांना म्हणा किंवा वळसे पाटलांना सुद्धा प्रचंड अभिमान आहे. ही सगळी मंडळी माझा प्रचंड अभिमान बाळगतात. अच्छा. माझी एवढीशी अचिव्हमेंट असेल ना तरी गावातल्या प्रत्येक माणसाच्या स्टेटसला ती शेअर होते, साहेबांच्या पेजवरून ती शेअर होते. क्या बात अशा आहे. सगळ्या गोष्टी अर्थातच. आणि ते प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. भविष्यामध्ये. तुम्ही सोनी मराठीवरती जे काही महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार याच्या फायनलिस्ट तुम्ही झाला, म्हणजे कशी होती स्पर्धा ती? खरं तर स्पर्धेची सुरुवातच थोडीशी वादातून झाली होती. बरं. कारण कीर्तनाची स्पर्धाच होऊ शकत नाही असं सगळ्या सांप्रदायिकांचं म्हणणं. हो. पण कीर्तनाची स्पर्धा जरी केली तरी त्यातला मूळ वारकरी हेतू अजिबात ढळू द्यायचा नाही आणि शुद्ध परंपरा जपायची, वारकरी परंपरा, हा आयोजकांचा हेतू. त्यामुळे आयोजकांचा हेतू तिथं जिंकला. आणि जेवढे काही कीर्तनकार त्यांनी निवडले, 108 कीर्तनकार महाराष्ट्रभरातून निवडले होते पहिल्या फेरीला, त्या सगळ्या कीर्तनकारांना ही गोष्ट स्पष्ट सांगितली गेली होती. कुठल्याही गाण्यांच्या चाली चालणार नाहीत, वारकरी चालीच गाव्या लागतील, बरोबर. कुठलंही आचकट विचकट निरूपण चालणार नाही, तुम्हाला इथे शुद्ध वारकरी परंपरा जपणारच बोलावं लागेल. त्यामुळे ती स्पर्धा खूप आनंद देणारी होती. आणि मला तर असं वाटतं की समाजाने मला ओळखण्यासाठी कीर्तनकार म्हणून स्पेशली ती स्पर्धा खूप महत्वाची ठरली. कॉन्फिडन्स होता की आपण जाऊ शकतो फायनल पर्यंत? हो, कॉन्फिडन्स होता. म्हणजे मी फायनल पर्यंत जाईल की नाही हे मला माहित नाही, पण मी माझं ते जे काही तिथे देणारे व्यासपीठावर पहिल्याच फेरीला जाताना, त्यावेळी ते मी इतकं 100% मनापासून दिलेलं होतं की ते परीक्षकांना आवडेल याची खात्री होती. आणि तसं झालं सुद्धा. म्हणजे माझ्या पहिल्या फेरीच्या कीर्तनानंतर दोन्ही परीक्षक त्यातले काही मुद्दे आवडले म्हणून किंवा ते कीर्तन आवडलं म्हणून उठून त्या कीर्तनासाठी दाद द्यायला उभे राहिले होते, टाळ्या वाजवल्या होत्या. मला वाटतं मी पुढे जिंकले, फायनल पर्यंत गेले किंवा नाही हे नंतरचे विषय, पण तिथे तो जो प्रतिसाद मिळाला ना त्यात तिथंच माझं तुम्ही जिंकणं जिंकला. होतं. बरोबर. पण तुम्ही सांगितलं की या स्पर्धेला सुरुवातीलाच वाद झाला होता. पण सध्या पाहतो की सोशल मीडियावरती आम्ही पाहतो की बरेच कीर्तनकार वादात असतात. बरोबर आहे. कीर्तनकारांनी कुठल्या वादामध्ये उडी मारली पाहिजेत का? कारण जो वारकरी संप्रदाय आहे त्याचं एक प्रतिनिधित्व तुम्ही करता, त्यातले एक प्रतिनिधी तुम्ही असता. किती योग्य वाटतं तुम्हाला की कीर्तनकारांनी वादामध्ये जाणे? वाद कुठलाही असू द्यात, तो धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, अगदी कुठल्याही क्षेत्रातला, मला वाटतं कीर्तनकार वाद करण्यासाठी जन्माला आलेलाच नाहीये. कारण वारकरी परंपरेनं आणि सगळ्या संत मंडळींनी कीर्तनकारांना ज्या गोष्टींसाठी संत साहित्य सगळं लिहून ठेवलंय, ती गोष्ट आहे समाजाचं प्रबोधन करणं आणि अज्ञानात, अंधकारात अडकलेल्या समाजाला ज्ञानाकडं, प्रकाशाकडं घेऊन जाणं. एवढं साधं सोपं काम आम्हाला करायचंय. त्यामुळे थोडं स्पष्टच सांगते, कीर्तनकार हा कुठल्याही जाती धर्माचा नसतो. इव्हन वारकरी संप्रदाय कुठल्या एका स्पेसिफिक धर्माचा होऊ शकत नाही. तर प्रत्येक जातीतल्या आणि प्रत्येक धर्मातल्या संतांना जसा इथं वारकरी संप्रदायात अधिकार होता, तसाच प्रत्येक जाती धर्मातल्या कीर्तनकारांना, गायक वादकांना इथं अधिकार आहे. कुठल्याही स्पेसिफिक जातीसाठी किंवा धर्मासाठी कीर्तनकाराला काम करण्याचा अधिकार कधीच निर्माण होऊ शकत नाही. पण तरीही आपण पाहतो की बरेच कीर्तनकार कुठेतरी सोशल मीडियावरती ट्रोल होताना दिसतात किंवा काहीतरी वक्तव्यामुळे ते वादात येत असतात. कोणी राजकारणावरून भांडणं करतं, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींनी वाद होतात. कुठे कुठे तर आम्हाला असं ऐकायला भेटतं की एका कीर्तनामध्येच वाद होतात, कीर्तनकारांना हाकलून दिलं जातं, इथपर्यंत पण घटना होतात. ही वेळ काय येते? त्याला हेच एकमेव महत्वाचं कारण आहे की आपण कीर्तन परंपरेला कुठल्या एखाद्या राजकीय, सांस्कृतिक किंवा आणखी एखाद्या कुठल्या उद्देशाकडे घेऊन जातोय का? आणि थोडं स्पष्ट सांगू का, म्हणजे वारकरी परंपरेमध्ये जर धर्माच्या अर्थाने तुम्ही बोलत असाल तर जितकं महत्वाचं स्थान ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंतच्या संत परंपरेला आहे ना,
तितकंच महत्वाचं स्थान कबीरदासजींना आहे, तितकंच महत्वाचं स्थान शेख महम्मद बाबांना सुद्धा आहे. याचा अर्थ वारकरी परंपरा धर्मावरून भेदभाव करत नाही. तुम्ही राजकीय गोष्टींचं म्हणाल तर तुमचा राजकीय पक्ष, राजकीय विचार ही गोष्ट तोपर्यंत जिवंत असते जोपर्यंत तुम्ही वारकरी चौकटीमध्ये येत नाही. एकदा तुम्ही वारकरी चौकटीमध्ये आले ना की वारकरी ही एकमेव तुमची जात उरते, तेवढाच तुमचा पक्ष उरतो. त्यामुळे तिथं त्याही गोष्टींना स्थान उरत नाही. आणि अगदी प्रमाणानिशी सांगायचं झालं तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ ही अधिकार बाळे नारी नर आदी करून वेश्याही, तुकोबाराय म्हणतात. म्हणजे इथे सगळ्यांना अधिकार आहे, पण तुम्ही फक्त तुमची धर्माची, जातीची, राजकीय जी काही चौकट असेल ती बाजूला ठेवा, शुद्ध वारकरी हेतू ठेवून या. आणि हे ज्या कीर्तनकारांनी पाळलं ना, मला वाटतं त्या कीर्तनकारांवर ही वेळ येत नाही की समाजाने नाकारावं किंवा तुम्ही वादामध्ये अडकावं. बरोबर. कीर्तनकारांना काही चौकट असते? त्या गादीवरती उभं राहिल्याच्या नंतर काही नियम असतात का? लिखित नियम असा अगदी नाही म्हणता येणार, पण ज्ञानोबाराय यांच्या ज्ञानेश्वरीपासून अगदी निळोबाराय यांच्या गाथेपर्यंत जेवढे काही संत होऊन गेले त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये असे काही नियम आपल्याला सापडतील. मग यामध्ये कीर्तनकाराने कीर्तन करताना कुठले कुठले विषय हाताळले पाहिजेत, ज्यामध्ये मी जसं आता सांगितलं कुठले राजकीय, जातीपातीचे बाकीचे विषय नसले पाहिजे. उलट वारकऱ्यांचा जो मूळ हेतू आहे सर्व धर्म समभावाचा, तो हेतू कीर्तनामध्ये यायला हवा. किंवा वारकऱ्यांनी मूळ जे वारकऱ्यांचं तत्वज्ञान आहे की प्रत्येक जीवाला त्या जीवामध्ये देव दिसतो, त्या प्रत्येक जीवामध्ये देवाचा अंश आहे या दृष्टीने बघणं, हा मूळ हेतू वारकऱ्याचा असायला हवा. या दृष्टीने वारकरी संप्रदाय कीर्तनकारांना वागायला शिकवतो, जगायला शिकवतो. त्यामुळे मला वाटतं या बाकी गोष्टी काही फार कीर्तनकारासाठी मॅटर करत नाहीत. बरोबर. कीर्तनकार, काही कीर्तनकार असतात त्यांच्या बोलीभाषेमध्ये काही गोष्टी बोलून जातात, त्याचा वेगळा अर्थ घेतला जातो, बोलण्याचा उद्देश वेगळा असतो, किंवा कधी कधी कीर्तनकार पण बोलण्याच्या ओघामध्ये काही वेगळ्याच गोष्टी बोलून जातात. म्हणजे ही चूक म्हणायचं याला की काय, आता तुम्हीच सांगा. त्याच्या आधी तुकोबारायांचा एक अभंग सांगते. तुकोबाराय म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. तुकोबारायांनी ज्या शब्दांना धन म्हटलं, शस्त्र म्हटलं, रत्न म्हटलं, मला वाटतं ते शब्द जपून वापरण्याची इतकी मोठी जबाबदारी कीर्तनकारावर आहे की तुमच्या वाणीतून एकही अक्षर चुकीचं जाऊच नाही, ही मोठी जबाबदारी आधी संतांनी तुमच्यावर दिली आहे. मला तर वाटतं तो अलिखित नियमच घातलेला असावा. तो नियम आधी जर समजून घेतला ना तर वाणीतून काही चुकीचं जाणारच नाही. आणि समजा जर काही गेलं, मला वाटतं मोठ्या मनानं हात जोडून समाजाची माफी मागा आणि त्यांना म्हणा की मी तुमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहे, चुकून बोलण्याच्या ओघामध्ये जर माझ्याकडून काही गेलं असेल, तुमची लेक, तुमचा मुलगा समजून माफ करा आणि जेवढा काही संतांचा विचार माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला तो मोठ्या मनानं स्वीकार करा. आणि मला वाटतं आपला समाज तेवढा उदार आहे की त्यावेळी त्या कीर्तनकाराला स्वीकारेल. बरोबर. मला एक सांगा, मला अजून एक फरक विचारायचा तुम्हाला, कीर्तन आणि प्रवचन या दोन्हीमधला फरक काय असतो? चांगला प्रश्न विचारलात. कारण ऐकणाऱ्या बऱ्याचशा लोकांमध्ये म्हणजे अशी काही माणसं आहेत की ज्यांना वारकरी संप्रदायाशी त्यांची अटॅचमेंट नाही किंवा त्यातलं फारसं काही माहित नाही, किंवा आपले स्पर्धा परीक्षा करणारे काही विद्यार्थी असतील. ही दोन्ही प्रबोधनाची माध्यम आहेत, पण त्यात फरक एकच आहे की कीर्तन परंपरेमध्ये, त्यातही मी जे कीर्तन करते वारकरी कीर्तन, त्या वारकरी कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनकार ज्यावेळी समाजाला प्रबोधन करतो, कीर्तन करतो, त्यावेळी त्या कीर्तनकारासोबत एक संपूर्ण मोठा संच उभा असतो, ज्यामध्ये काही गायक आहेत, टाळकरी मंडळी सगळी टाळ घेऊन उभी आहेत, वादक आहे पखवाज घेऊन, पखवाज वाजवण्यासाठी ते बसलेले आहेत, वीणा आहे, आणि या सगळ्या सोबतच आता अलीकडे तर तुळशी घेऊन पण एखादी महिला उभी असते. तर या सगळ्या गोष्टी हा संच सांभाळतो. सुंदर गायन, सुंदर वादन आणि त्यात कीर्तनकाराचं निरूपण, या सगळ्या गोष्टी कीर्तनात येतात. त्यातही कीर्तन हे उभ्यानं केलं जातं, उभं राहून, ज्याला नारदाची गादी म्हटलं जातं, त्या गादीवर उभं राहून ते कीर्तन केलं जातं. आणि प्रवचनाचा फरक असा की प्रवचन बसून करतात, त्यातही प्रवचनामध्ये एकटा जो काही प्रवचनकार असतो त्याचं तो मत मांडेल. त्यातही अलीकडे थोडं अपडेट झालंय की संगीत प्रवचन वगैरे सेवा सुरू झाल्यात, ज्यामध्ये गायक वादकांची टीम सोबत असते. एवढंच की तो प्रवचनकार समोर बसलेला असतो, बाजूने गायक वादक असतात आणि ते प्रवचन त्या ठिकाणी संगीत प्रवचन म्हणून सादर केलं जातं. पण त्यातही पूर्वीपासून असा एक
पायंडा जुन्या माणसांनी पाडला असेल म्हणून, की काय प्रवचन पूर्वी जनरली मौलिद ज्ञानोबा यांच्या ओवीवरच केलं जायचं. त्यातही आता अपडेट झालं, आता वेगवेगळ्या संतांच्या अभंगांवरही प्रवचनं होतात. आणि कीर्तनाचं म्हणाल तर कीर्तनासाठी वारकरी संप्रदायात संत म्हणून मान्यता असलेल्या कुठल्याही एका संताचा अभंग कीर्तनासाठी घेतला जातो. बरोबर. हा फरक. आणि तुम्ही प्रबोधन हा शब्द वापरला. प्रबोधन वेगळं आहे पूर्ण कशापेक्षा? कीर्तन आणि प्रबोधन. का कीर्तनातच प्रबोधन असतं? कीर्तन हे समाज प्रबोधनाचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. ओके. समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून आपण कीर्तनाकडे बघूयात. कीर्तनाला आपण वारकरी परंपरा आणि धार्मिकता या बाजूनी जरी बघितलं तरी सुद्धा समाजापर्यंत जर तुम्ही पोहोचताय तर प्रबोधन करणं हा मुख्य उद्देश असतो. दुसरा उद्देश संत विचार पोहोचवणं. बरोबर. जे संत विचार तुम्ही पोहोचवता किंवा प्रबोधन करता ते त्या गादीवरती उभा राहून, नारदाच्या गादीवरती उभा राहून. मग त्या नारदाच्या गादीवर ज्यावेळेस तुम्ही उभा असतात त्यावेळेस वयाचा विचार नसतो. तुमचं वय 25 असेल तर 80 वर्षाची आजीही तुमच्या येऊन पाया पडते. विनेकरी असतो, विनेकराच्या तुम्ही पाया पडतात, विनेकरी तुमच्या पाया पडतो. एक काहीतरी एक त्या गादीला महत्व आहे. पण आज आपण पाहतो कीर्तनामध्ये की त्या गादीचा मान कुठंतरी बाजूला ठेवून वेगळीच कृत्य घडताना दिसतात. त्या गादीवरती भांडणं होतात, त्या गादीवरून कुणाचं स्वागत केलं जातं. हे घडतंय जे दिसतंय ते मी विचारतोय तुम्हाला, हे कितपत योग्य असतं? फार गोड प्रश्न विचारलात. वारकरी संप्रदायामध्ये व्यक्ती 80 वर्षाचा आहे की 8 वर्षाचा आहे याला फरक पडत नाही. एकमेकांच्या पाया पडून दोघंही एकमेकांना जेव्हा माऊली म्हणतात तेव्हा त्यांचं वारकरी पण सार्थकी लागतं. त्यामुळे त्या गादीवर उभं राहिल्यानंतर जेव्हा तुमच्या कोणीतरी पायाला वागतं ना तेव्हा तुम्ही कीर्तनकार म्हणून तुमच्या कोणी पाया पडत नसतं. बरोबर. तर तुम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक आहात आणि या वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय आणि त्या गादीचा मान सन्मान म्हणून लोक तुमच्या पाया पडतात किंवा तुम्ही लोकांच्या पायाला वागता. तर मला वाटतं त्या गादीचं पावित्र्य राखण्यासाठीच्या ज्या काही ठराविक मर्यादा कीर्तनकारांना पाळायला हव्यात ना, त्यातली पहिली मर्यादा आहे की जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला सारून केवळ निखळ वारकरी विचार संतांचे जेवढे काही आहेत ते सगळे लोकांपर्यंत पोहोचवण्याचंच एकमेव काम, मी सकारात्मक शब्दांमध्ये बोलतेय, तेवढंच पोहोचवण्याचं काम तुम्ही लोकांपर्यंत करा. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही वेगळं काही बोलत असाल किंवा मग त्या गादीचा अपमान होईल असं काही करत असाल तर मला वाटतं ते वारकरी संप्रदायाला कधीच मान्य नाही, ते संतांनी कधी स्वीकारलं नाही. वारकरी संप्रदाय तुम्ही म्हणताय, एक कीर्तनकार, ज्यावेळेस तुम्ही कीर्तनकार मधून समाजामध्ये वावरता त्यावेळेस तुमचं पर्सनल लाईफ बदलतं? हो, अर्थात. म्हणजे कीर्तनकार हा 2 तास कीर्तन करतानाचा कीर्तनकार नसतो, तो 24 तासांचा नवे आयुष्यभराचा कीर्तनकार असतो. म्हणजे मी आता कीर्तनाला उभी नाहीये तरी सुद्धा लोक मला कीर्तनकार म्हणूनच ओळखतात. मी घरी आणि मला कोणीतरी भेटायला आले त्यावेळी सुद्धा लोक कीर्तनकार म्हणूनच आवाज देतात. पण नुसता फरक नाही पडत, त्यावेळी बदल नाही होत, तर ती जबाबदारी 24 तासांसाठी वाढते. म्हणजे मी कीर्तनाच्या वेशभूषेमध्ये नसताना सुद्धा लोकांनी माझ्याकडे कीर्तनकार म्हणून बघताना लोकांना माझ्याकडे बघून शर्मेची गोष्ट नाही वाटली पाहिजे, त्यांना अभिमान वाटला पाहिजे. असेच कपडे मला परिधान करावे लागतात, अशीच भाषा मला वापरावी लागते, असंच लोकांशी कोऑर्डिनेशन ठेवावं लागतं. ही सगळी जबाबदारी त्यासोबत येते. आणि मला वाटतं की तुम्ही विचारलेल्या प्रश्नानुसार पर्सनल आयुष्यामध्ये काय फरक पडत असेल तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचा जो एक प्रकार आहे, जो फार महत्वाचा मानला जातो व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, ती पर्सनॅलिटी इतकी सुंदर डेव्हलप होते कीर्तनामुळं, कारण ती जबाबदारी 24 तास आपण खांद्यावर घेऊन फिरत असतो. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींना हे बोलणं, कीर्तन करणं, 2-2 तास एका जागेवर उभं राहून समोरच्या व्यक्तींना ते ज्ञान देणं, किती दिवस अभ्यास केला याचा? दिवस असं नाही सांगता येणार, पण मी लहानपणापासून पुस्तक प्रेमी आहे. म्हणजे त्यात आणखी सकारात्मक गोष्ट अशी की माझं शिक्षण, बहिणीचं शिक्षण झालं तोपर्यंत घरामध्ये टीव्ही नावाचा प्रकार नव्हताच. अँड्रॉइड मोबाईल तर त्यावेळी काही प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे एकच पर्याय उरायचा, शाळेतलं ग्रंथालय, ते संपलं की गावातलं ग्रंथालय, त्यानंतर मग आणखी तालुक्याच्या ठिकाणी दुसरं कोणतं ग्रंथालय आहे का ते बघायचं. एक गमतीचा किस्सा सांगेन. मला सायन्स आवडत नव्हतं ना, पण आपल्याकडे ते ठराविक प्रकार पाडतात, एवढ्या टक्क्यांच्या वरती टक्के पडले सायन्स, तसं 10वीला 90 टक्के आहेत ना बाई तुला सायन्सच घ्यावं लागेल. बळजबरीने ते घेतलं आणि सायन्सला गेले, पण तिथे लक्ष नाही लागायचं. आणि डोक्यात होतं की मला FY ला सायन्स सोडायचे, मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा, मला नाही आवडत ते बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री. त्यावेळी काय व्हायचं तर माझ्याकडे आमच्या कॉलेजचं, मी मंचरला महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजमध्ये जिथे होते तिथलं कॉलेजचं एक छोटंसं ग्रंथालय होतं. मी तिथून पुस्तकं आणायचे सतत आणि ती पुस्तकं आणलेली माझ्या बॅगेत पडीकच असायची.
समोर बायोलॉजीचं फिजिक्सचं कुठलं लेक्चर चालू झालं आणि मला बोर झालं की ते पुस्तक मी बाहेर काढायचे आणि खाली वाचत बसायचे. अच्छा. मला आठवण अशी सांगावीशी वाटते की आमचे बायोलॉजीचे गायकवाड सर होते. त्यांनी कित्येकदा मी ते पुस्तक वाचत असताना मला खडू फेकून मारलेला आठवतो. बरं. त्यामुळे ती इतकी आवड लागली होती की मला ते वाचायचे. लहानपणापासून तो संस्कार होत गेला आणि मग पुस्तकांशी अटॅचमेंट वाढली. त्यामुळे किती वर्ष वाचलं असं नाही सांगता येणार, पण जेव्हापासून पुस्तक हातात आहे तेव्हापासून जे हातात पडेल ते वाचत गेली. आत्ताही मी वाचते. अभ्यास सुरू आहे? हो, अजूनही तो सुरू आहे. आणि मला वाटतं की तुम्ही कीर्तनकार म्हणून जर समाजासमोर जाताय ना, तर आयुष्यभर तुम्हाला अभ्यासातच राहावं लागेल. तुम्ही कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. वाचावंच लागेल. ओके. आणि तुमची एक ती कन्सेप्ट आवडली तुम्हाला, एक झाड एक कीर्तन. एक कीर्तन एक झाड. काय कन्सेप्ट आहे ती आणि ती का सुचली? ती सुचली का ते आधी सांगते. आपण अशा काळामध्ये राहतोय की ज्या काळामध्ये आपण आपला स्वतःचाच श्वास गुदमरवून घेतोय आणि आपण स्वतःला मारण्याच्या मार्गावर आहे. थोडं सोपं सांगायचं तर आपण शहरात राहतोय आणि शहरामधलं प्रदूषण बघता, एकूण सगळी अवस्था बघता, त्यात मुंबई सारख्या शहरामध्ये तर लोकांचं फुफ्फुसाच्या आजाराचं प्रमाण, हे सगळे प्रकार बघता मला वाटतं की पर्यावरण संवर्धनामध्ये आपली खूप मोठी जबाबदारी आहे. आणि मी ज्या विचारांची पाईक आहे त्या विचारांचंच उदाहरण द्यायचं झालं तर माऊली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं होतं की नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध. माऊली ज्ञानोबा यांना 750 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून द्यावीशी वाटली. पुढे जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. हे सगळे वृक्षवल्ली आपले कोण आहेत तर सगळे सोयरे आहेत. त्यामुळे मला वाटतं ही जी परंपरा आहे ना, त्यात पर्यावरण संवर्धनाची जाणीव हा खूप मोठा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही कीर्तनकार लोकांना ओरडून सांगतो, झाडे लावा, झाडे जगवा, आई वडिलांना सांभाळा, समाजासाठी काहीतरी करा, देशासाठी काहीतरी करा. पण अशा वेळी जर समाजाला प्रश्न पडला तर तुम्ही कीर्तनकार स्वतः समाजाचं देणं लागता, तुम्ही समाजासाठी काय करता? तर त्यावेळी मी आरशासमोर उभी राहिल्यानंतर मला स्वतःच्या नजरेला नजर भिडवता आली पाहिजे. हा एक विचार डोक्यात येऊन गेला. मी विचारलं स्वतःला की तू काय करतेस बाई समाजासाठी? ठीक आहे, आई वडिलांना सांभाळतेस, शक्य आहे तेवढी समाजाची मदत करत असशील, पर्यावरणासाठी काय केलंस? आणि मग त्यावेळी ठरवलं की ज्या ज्या कीर्तनामध्ये जाईल त्या त्या कीर्तनामध्ये मला जे शक्य असेल ते झाड घेऊन जाईल. शक्यतो वडाचं किंवा पिंपळाचं घेऊन जाते, नाहीच मिळालं तर तिथे जे अवेलेबल होईल ते घेऊन जाते, लोकांना ते देते, कीर्तनाच्या शेवटी लोकांना तो निरोप पोहोचवते. आणि नुसतं देत नाही, लोकांना सांगते की हे घ्या, हे लावा, वर्षभर त्याला पाणी घाला, जगवा, आणि जगलं तरच मला पुढच्या वर्षी कीर्तनाला बोलवं, नाही तर बोलवूच नका. क्या बात आहे. त्या निमित्ताने लोक ते जगवतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी 1 जानेवारीला हा उपक्रम सुरू केला आणि फेब्रुवारी मार्च पासून असे जवळपास 5-50 कॉल येऊन गेले. ताई झाड जगलंय बरं का, पुढच्या वर्षी यावं लागतंय. हा एक बदल त्यामुळे झाला आणि माझी जबाबदारी पार पाडली गेली. आणि अजून त्यात एक महत्वाची गोष्ट अशी की काही लोक म्हणतात तुझ्या एका झाडाने किती फरक पडेल. तुम्हाला खरं सांगू का, ते चिमणी असते बघा, एवढीशी चिमणी असते, जंगलाला आग लागल्यानंतर ती तिच्या चोचभर पाण्यानं ती आग विझवायचा प्रयत्न करते. त्यावेळी सगळे जंगलातले पशुपक्षी पळून चाललेत, ती एकटीच चोचीभर पाण्यानं आग विझवतीये. तिचे सगळे पशुपक्षी मित्र तिला म्हणतात, अगं ताई चल पळून इथून, स्वतःचा जीव वाचव, कशाला ती आग विझवत बसली, तुझ्या चोचीभर पाण्यानं विझणार आहे का? त्यावेळी ती असं उत्तर देते, ते उत्तर फार समर्पक आहे, ते मला स्वतःला पण लागू पडतं. ती म्हणते की दादा मला माहितीये माझ्या चोचभर पाण्यानं ही आग नाही विझणार, पण मला हे सुद्धा माहितीये की भविष्यात कधीतरी या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल आणि त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल. मला वाटतं त्या चोचभर पाण्यानं आग विझवण्याचे प्रयत्न करणाऱ्या चिमणीसारखं चोचभर पाण्यानं पर्यावरण संवर्धन करण्याचा किंवा एका झाडानं पर्यावरण संवर्धन करण्याचा छोटासा प्रयत्न करणारी मी एक छोटीशी मुलगी आहे. आणि माझ्या या संकल्पातून आदर्श घेऊन प्रत्येकाने एक एक जरी लावलं तर माझ्या एका कीर्तनात एक माणसाने आदर्श घेऊन आयुष्यभर किती लावली जातील. आणि माझी स्वतःचीच, मला आयुष्यभर कीर्तनं करायची आहेत, हजारो झाडं लावली जातील. तो एक छोट्याशा संकल्पातून मोठा उद्देश आहे. नाही, नक्कीच. कारण कीर्तनकार ही एक अशी गोष्ट आहे, एका कलेक्टरने जर एखादी गोष्ट गावाला समजून सांगितली ना, गाव ऐकणार नाही. पण कीर्तनकाराच्या समोर जे बसलेले आहेत, म्हणजे जे आले नाहीत त्यांचा नाही, पण जे समोर बसलेले आहेत त्यांना जर कीर्तनकाराने एखादी गोष्ट सांगितली तर ती 100% लोक ऐकतात. आणि अर्थातच तुमचा हा जो उपक्रम आहे याच्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये क्रांती होईल. तुमचा आदर्श घेऊन आणखीन 4 लोक सुरू करतील आणि ते करावं. आता एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. आपण कीर्तनकारांवरती बोललो, कीर्तनकारांना काही नियमावली असते का बोललो. जर समजा तुम्हाला बिग बॉस सारख्या रियालिटी शो मध्ये जाण्याची संधी मिळेल तर जातो? खरं सांगायचं तर बिग बॉसच काय,
सध्या कीर्तन क्षेत्राव्यतिरिक्त आणि माझं जे आणखी एक प्रोफेशन आहे, मी BEd केलंय आणि मला अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये चांगली आवड आहे. मी 4 वर्षे कामही केले त्या क्षेत्रात. त्यामुळे ते एक क्षेत्र वगळता आणखी नवीन कुठल्या क्षेत्रात जायची मला बिलकुलच इच्छा नाहीये. मला वाटतं मला वारकरी संप्रदायाने इतकं परिपूर्ण दिलं, इतकं भरभरून दिले, की त्यांच्यामध्ये मी प्रचंड सुखी आहे. वेगळ्या आणखी कुठल्याच प्लॅटफॉर्मवरती मी जाणार नाही. आणि अजून एक न जाण्याचं कारण, की लोक माझ्याकडे कीर्तनकार म्हणून बघतात. ते नुसतं कीर्तनकार म्हणून बघणं नाहीये ना. लोकांना अपेक्षा आहेत माझ्याकडून. मी जर असा अपेक्षाभंग करायला सुरुवात केली आणि मी त्यांना आज कीर्तनकाराच्या भूमिकेत दिसते आणि आज दुपारी त्यांना सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वेगळंच काहीतरी करताना दिसते, लोकांनी का विश्वास ठेवावा माझ्यावर? त्यामुळं मला माझ्यासाठी माझी ही 2 क्षेत्र, माझं अध्यापनाचं क्षेत्र, माझं कीर्तनाचं क्षेत्र पुरेसं वाटतं. आणि मी त्या मार्गातून म्हणजे एकीकडे विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करेन, तरुण पिढीला घडवण्याचा, आणि दुसरं समाजाची लेक म्हणून समाजाला सांगण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. आणखी एक थोडासा वेगळा प्रश्न, की कीर्तनाकडे व्यावसायिक म्हणून पाहता येईल का, किंवा सध्या पाहिलं जातंय का? काही अंशी याचं उत्तर हो असं द्यावं लागेल. कारण कीर्तनकार हा प्रबोधनकार जरी असला तरी सुद्धा तो एक माणूस आहे. बरोबर. आणि तो नुसता माणूस नाही, तर त्याचं संपूर्ण कुटुंब, त्याचे आई वडील, त्याची बायको, त्याची मुलं, या सगळ्यांचं भरण पोषण करण्याची जबाबदारी एक माणूस म्हणून आणि कुटुंबातला एक महत्वाचा घटक म्हणून त्याच्यावर आहे. त्यामुळे कीर्तनाच्या बदल्यात कीर्तनकारानं मानधन घ्यावं की नाही, यावर वारकरी परंपरेनं काय सांगितलं किंवा जुने जाणते जाणकार काय सांगतात, यापेक्षा मानधनाच्या बदल्यात का होईना तो समाजाचं प्रबोधन करतोय ना, ही गोष्ट मला अभिमानाची वाटते. फक्त एक याला पूर्वअट घालेन. ती पूर्वअट अशी आहे की तुम्ही लोकांकडून काहीतरी घेताय ना, काहीतरी मोबदला घेताय, आणि त्या बदल्यात सगळेच घेतात असं नाही. काही माणसं त्यातही अजूनही कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता कीर्तन करणारी आहेत. पण जी माणसं घेतात, प्रोफेशन म्हणून कीर्तनाकडे बघतात, त्या माणसांनी प्रोफेशन म्हणून बघायला माझा विरोध नाही. उद्देश कुठला का असेना, लोकांनी कीर्तनाच्या व्यासपीठापर्यंत येणं, वारकरी विचार, संत विचार ऐकणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जरूर मानधन घ्या, मोबदला घ्या, मी त्या विरोधात नाही. फक्त मला असं वाटतं की तुम्ही जर काहीतरी घेताय ना लोकांकडून, तर त्या बदल्यात तुम्ही समाजाचं खूप मोठं देणं लागता. त्यामुळे 2 तास त्या गादीवर उभं राहिल्यानंतर तुम्ही त्या मोबदल्याच्या बदल्यात लोकांना काय दिलं, हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. आणि तो प्रश्न ज्यावेळी प्रत्येक कीर्तनकार स्वतःला विचारतो ना, मला नाही वाटत की आपल्या वाणीतून काही चुकीचं जात असेल. प्रोफेशन म्हणून जरी कीर्तनाकडे बघितलं ना, तरी सुद्धा त्यावेळी काही चुकीचं जाणार नाही. बरोबर. नाही, कीर्तनकाराने मानधन घ्यायचं की नाही घ्यायचं तो नंतरचा प्रश्न आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. अर्थात तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या, की जर एखादा कर्ता पुरुष कीर्तनकार असेल तर मागं कुटुंब चालायचं ना. म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगायचं तुम्ही कुटुंब सांभाळा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कुटुंब वाऱ्यावर सोडायचं, हे चालणार ते नाही. होऊ शकत नाही. पण त्याला माझा प्रश्न असा होता, की जोडून त्याला प्रश्न असा आहे की व्यवसाय म्हणून कीर्तनाकडे पाहायचं का? हा ज्याचा त्याचा प्रश्न येतो शेवटी. पण व्यवसाय म्हणून बघितलं तरी त्याला हरकत नसावी. आणि सध्या जर तुम्ही आजूबाजूला बघितलं, सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म बघितले, तर एक 60-70% कीर्तनकार व्यवसाय म्हणून बघणारे आहेत कीर्तनाकडे. त्यामुळे बघितलं तरी हरकत नाही, फक्त त्याचा व्यवसाय करू नका. त्याला प्रबोधनाचंच माध्यम ठेवा आणि प्रबोधनाचं माध्यम म्हणूनच त्याला वापरा, जेणेकरून लोक तुमचं ऐकतील. बरोबर. आज समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली की आपण पाहतो, पूर्वी एखादा प्रोग्राम असेल, काय असेल, किंवा एखाद्याचा वाढदिवस असेल तर कीर्तन असेल, आत्ताही होतात. फक्त प्रमाण कमी होत गेलंय आणि त्या ठिकाणी मग ऑर्केस्ट्रा असेल किंवा डीजे असतील, डान्स असतील, लावणीचा प्रोग्राम असेल, असे प्रोग्राम यायला लागले. यात्रा असतील, यात्रेमध्ये पूर्वी तमाशे व्हायचे, कीर्तनही व्हायची. परंतु कीर्तनाचं प्रमाण कमी होत चालले आणि तरुण पिढी एका वेगळ्या दिशेने चालली. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय तो अगदीच रास्त आहे, त्याला काहीच विरोध नाही. फक्त यात एक मूळ मुद्दा असा आहे, केंद्रस्थानी आपण ज्या तरुणांना ठेवतो ना, त्या तरुणांना प्रत्येक वयोगटामध्ये अगदी लहानपणापासून, जन्मल्यापासून काहीतरी गोष्टी पालकांनी, समाजाने सांगितलेल्या असतात. आपण सुद्धा तरुण पिढीमध्ये आहोत, तर आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं. मग त्यातले काही विचार आपल्या पटलेल्या कप्प्यात येतात मनाच्या, काही न पटलेल्या कप्प्यामध्ये येतात आणि त्यानुसार आपण घडत जातो. मग तसं जर तरुणांना कीर्तनाकडे आणायचं असेल, तर मला वाटतं कीर्तन परंपरेतले आणि वारकरी संत विचारांमधले काही विचार त्यांच्या पटण्याच्या कप्प्यामध्ये जायला हवेत. आणि ती जबाबदारी कीर्तनकारांवर आहे. मग ते कीर्तन जर शाळेतल्या मुलांसमोर असेल, तर मग ते त्यांच्या भाषेत जर त्यांना सांगितलं, त्यांचे काही शाळेतले किस्से किंवा मग देशभक्तीची काही उदाहरणं त्यांना दिली, तर त्यांना ते पटेल.
तरुण पिढीमध्ये कीर्तन जर आपण तरुणांसमोर करायला गेलो तर त्यावेळी तरुणांना सांगताना जातद्वेष, धर्मद्वेष यापासून लांब राहा किंवा स्वतःच्या करिअरवर फोकस करायचं असेल तर ज्ञानोबारायांसारखं, तुकोबारायांसारखं आदर्श असलेलं उदाहरण तुमच्या समोर आहे, तो आदर्श घ्या. हे जर आपण त्यांना सांगू शकलो तर मला वाटतं तरुण कीर्तनाकडे वळतील. कारण असं होऊच शकत नाही की तुम्ही त्यांना काहीतरी चांगलं देताय आणि तरी त्यांनी नाकारले. कारण भारत हा सळसळतं रक्त असलेल्या तरुणांचा देश आहे. त्यातही स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की मला या देशातले फक्त 100 तरुण द्या, मी सगळा बरोबर. देश बदलून दाखवतो. मला वाटतं देश बदलण्याची ताकद तरुणांमध्ये ना, तर 100% वारकरी संप्रदायात सुद्धा तरुणांची संख्या प्रचंड लक्षणीय आहे आणि इथून पुढेही असणार आहे. फक्त आपण ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं, आपण म्हणण्यापेक्षा आम्ही कीर्तनकार लोकांनी ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं, ही आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. ती एकदा का आम्ही टिकवून ठेवली की मला वाटतं वाढदिवसांना, पुण्यतिथीला, आणखी काय असेल या सगळ्याला होणारी कीर्तनांची संख्या हळूहळू वाढेल. फक्त जबाबदारी नावाचा फार मोठा घटक आहे. आम्हाला मर्यादा, मी ज्या मर्यादा सांगितल्या की आम्हाला वाणीवर नियंत्रणच ठेवावं लागेल, तेवढी मर्यादा जर आम्ही पाळली आणि जर आम्ही केवळ संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवले तर मला वाटतं तरुणांना याच्यामध्ये हळूहळू रस निर्माण होईल. नक्कीच. कारण मला तरी वाटतं की एकमेव असं एक क्षेत्र राहिलंय वारकरी संप्रदाय आणि त्याच्यामध्ये कीर्तनकार की ज्यांचं ऐकायला कोणी नाही म्हणत नाही. तर त्यांनी जर एखादा संदेश दिला तर तो ऐकला जातो किंवा त्याला कोणी नावं ठेवत नाहीत. आता राजकारणी बोलू, कोणी अधिकारी बोलू, काही फरक पडत नाही कुणाला. ऐकून घेतात, सोडून देतात. त्याच्यामुळं सध्या तरी कीर्तनकार हे प्रबोधन करण्याचं एक चांगलं माध्यम आहे आणि कीर्तनकारांनी त्या पद्धतीने करावं. आजच्या या नवरात्रानिमित्त जी काय आपण सिरीज चालवतोय, नवदुर्गा महाराष्ट्राच्या, खरं तुम्ही दुर्गा शोभताय. कारण तुम्ही एक प्रबोधनाचं काम करताय, उच्च शिक्षित आहात, स्पर्धा परीक्षेची तयारी केली, म्हणजे तुम्ही सर्व बाजूने अभ्यास केलेला आहे या सगळ्या गोष्टींचा. काय सांगाल एकंदरीत महिला आणि तरुणींना काय संदेश द्याल शेवटी? सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम इथे होतो की मी एक महिला आहे आणि म्हणजे मी जसं मगाशी उल्लेख केला की वारकरी संप्रदायामध्ये महिलांनी यावं की नाही, कीर्तन करावं की नाही, हा काही वादग्रस्त मुद्दा गेल्या काही पिढ्यांमध्ये राहिलेला आहे. मला त्या वादात बिलकुलच पडायचं नाही. फक्त मी ज्या माऊली ज्ञानोबारायांना मानते किंवा एक महिला म्हणून मी ज्या सगळ्या संत परंपरेला मानते, ती संत परंपरा मला शिकवते की इथे सगळ्यांना अधिकार आहे. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, किंवा यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. इथे सगळ्यांनी या असं संतांनी सांगितलं. मी सांगितलं नाही, हे सगळं संत मंडळींनी सांगितलं. बरं, त्यातही काही मंडळींचं असं म्हणणं आहे की नारदाच्या गादीवर कधी बाई उभी राहिलेली नव्हती. महिला संत परंपरेमध्ये सुद्धा कुठल्या महिला संतांनी कीर्तन केलं नाही, त्यामुळे तुम्हाला करण्याचा अधिकार नाही. या आदरणीय लोकांच्या मी विरोधामध्ये नाही. त्यांचा एक विचार मला पटत नसेल तरी ही माणसं माझ्यासाठी कायम सन्माननीयच आहेत. फक्त एक या बाबतीमध्ये आवर्जून उल्लेख करेल की मी महिला आहे आणि महिलांची जी परंपरा मुक्ताबाईंपासून बहिणाबाईंपर्यंत चालत आली, त्यामधल्या 2-3 ठळक गोष्टी फक्त तुम्हाला सांगते. म्हणजे संत मुक्ताबाईंनी नामदेवरायांना अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, असा थेट प्रश्न विचारून त्यांचा अहंकार घालवला. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी चांगदेवांसारख्या महान योग्याला उपदेश करून त्यांनी त्या काळात सुद्धा स्त्रियांना उपदेश आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार होता हे सिद्ध केलं. एवढंच नाही तर स्त्रियांना नसलेले आध्यात्मिक अधिकार त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर मिळवले. आणि आणखी थोडं स्पष्ट सांगायचं तर मुक्ताईंनी ज्ञानोबारायांना ताटीचे अभंग लिहून जगाचं कल्याण करण्याकरता जेव्हा प्रेरित केलं, मला वाटतं ते केवळ ताटीचे अभंग नव्हते. संतांनी कसं असावं याच्यासाठीची ती नियमावली होती आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी निर्माण होण्याच्या पूर्वीची ती सगळ्यात मोठी प्रेरणा होती, ब्ल्यू प्रिंट होती. आणि जनाबाईंनी तर नामदेवरायांच्या परिवारामध्ये नामयाची दासी म्हणून राहिल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काही संत परंपरेमध्ये कार्य केलंय त्यामध्ये त्या नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, असं म्हणून त्या ज्ञानोबारायांना अभंग बोलायला सांगतात. मला वाटतं या परंपरेनं इतकं दिलंय आणि त्यात परंपरेतल्या महिला संतांना जर एवढा अधिकार होता तर मला वाटतं या वारकरी परंपरेची मी एक छोटीशी पाईक आहे आणि मी कुठल्याही मर्यादेचं उल्लंघन करत नाही. मी वारकरी परंपरेच्या सगळ्या मर्यादा पाळते, मी लोकांना आदर्श मानते. इव्हन वारकरी संप्रदायातला प्रत्येक वारकरी माझ्यासाठी आदर्श आहे आणि त्यात मी कुठलीच मर्यादा जर मोडत नसेल तर मला वाटतं मी कीर्तन करावं की करू नये हे ठरवण्याचा अधिकार कुठल्याही विशेष
फडकरी मंडळींना किंवा आणखी कोणाला असण्यापेक्षा तो माझ्या सगळ्या संत मंडळींना होता. आणि या सगळ्या संत मंडळींनी आम्हाला महिला म्हणून स्वीकारण्यापेक्षा वारकरी म्हणून स्वीकारलं. आणि तिथेच तो प्रश्न संपतो. बरोबर. त्यांनी ज्या अर्थी आम्हाला स्वीकारलं त्या अर्थी संतांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर पुढे कोणी स्वीकारावं आणि कोणी नाही यापेक्षा समाज स्वीकारतो हीच फार मोठी गोष्ट आहे. अगदी बरोबर. समाज ऐकतोय आणि समाजाचं प्रबोधन तुम्ही करताय हे सर्वात महत्वाचं आहे. समाजाला जर नको असेल तर ठीक आहे, पण समाजाने जर ऍक्सेप्ट केलं तर हरकत नाही. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट विचारायची राहून गेली मला. ज्यावेळेस तुम्ही कीर्तन चालू असतं आणि तुम्ही एखादा दृष्टांत सांगत असता, थांबता आणि अचानक ते तुमचे जे काही गाणारे असतात ते अभंग सुरू करतात, हे कसं मॅनेजमेंट असतं? कारण जे प्रत्येक वेळेस तुम्ही ते भजनी मंडळ जे असते ते तुमच्यासोबत नसतं, कधी त्या गावातलं असतं, त्या ठिकाणचं असतं. हे मॅनेजमेंट कसं असतं? ह्याला मॅनेजमेंट नाही म्हणता येणार. याला प्रत्येक वारकऱ्याची ज्ञानेश्वरीवरती, तुकोबांच्या गाथेवरती किंवा वारकरी संतांच्या प्रत्येक जी काही गाथा, ज्ञानेश्वरी, जे काही साहित्य लिहिलं गेलं त्या साहित्यावरती असलेली निष्ठा आणि प्रेम म्हणता येईल. कारण या सगळ्या वारकऱ्यांचं ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे, गाथेवर प्रेम आहे, मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगावर प्रेम आहे, बहिणाबाईंच्या गाथेवर प्रेम आहे, या सगळ्या गोष्टींवर प्रेम आहे, श्रद्धा आहे. त्यामुळे हे सगळे वारकरी सतत हे सगळं वाचतात किंवा मग श्रवण भक्ती सुद्धा होते, ते सतत ऐकतात. आणि आता समजा मी सांगतेय की वारकरी संप्रदायामध्ये जातीभेदाला कुठलाही थारा नाहीये, सगळ्या वैष्णवांनी एकत्र यावं आणि विष्णुमय जग करून घ्यावं हा एकमेव उद्देश वारकऱ्यांचा आहे. तर त्यावेळी सगळ्या वारकऱ्यांनी कुठेतरी अभंग ऐकलेला असतो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. कदाचित त्यातल्या एखाद्या वारकऱ्याला माहितही नसेल की हा कुठल्या संताचा आहे, पण प्रमाण पाठ असतं. एखादा माणूस त्यातला असा असेल की जो जाणकार आहे, जो अभ्यासक आहे, त्याला त्याहीपेक्षा सुंदर एखादं प्रमाण त्या ठिकाणी पाठ असतं, कुठल्या संताचं हे माहित असतं आणि पटकन त्या क्षणामध्ये ते प्रमाण तिथे त्या दिलेल्या संदर्भासाठी म्हणून उचललं जातं. नक्कीच. बोलता बोलता माझ्या बोलण्यातून बऱ्याच वेळा आलं की तरुण पिढी, परंतु ज्यावेळेस आपण माऊलींची पालखी असेल, तुकोबारायांची पालखी असेल जी पंढरपूरला निघते, त्यामध्ये तुम्हाला तरुण पिढी दिसते. नक्कीच ही तरुण पिढी पण ही परंपरा पुढे घेऊन जाईल आणि जाते. यात आवर्जून एक उल्लेख करेन, आपल्या विद्यापीठाची सुद्धा, पुणे विद्यापीठाची NSS दिंडी निघते. NSS दिंडी वारी पुढे गेली की वारीच्या पाठीमागे पालखीचा रथ पुढे जातो, पण पाठीमागे जी अस्वच्छता होते, जो कचरा पडतो, तो सगळा कचरा उचलण्याचं काम ही मुलं करतात. किंबहुना त्यांच्यासोबत त्यांची मेडिकल व्हॅन असते, ज्याच्यामध्ये एखाद्या वारकऱ्याला काही दुखलं खुपलं तर त्याचं औषध पाणी करणं, कोणाचे पाय चेपून देणं, ही सगळी कामं ही तरुण पोरं करतात आणि खूप आवडीने करतात. अगदी गेल्या आठवड्यातच एक दादा मला असा भेटला, मला म्हटला की ताई मी देवाला मानत नाही, मी नास्तिक आहे, मी 100% नास्तिक आहे, पण खरं सांगू का दरवर्षीच्या आषाढीला मी 3 दिवस पंढरपुरामध्ये जाऊन राहतो आणि मला फार आनंद मिळतो आणि माझी अगदी मनातून इच्छा आहे की ही वारीची परंपरा वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालू राहावी. म्हणजे तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक आहात यापेक्षा वारीला मानणारा वर्ग फार मोठा आहे. म्हणजे कदाचित काही लोक मी पांडुरंगाला ओळखत नाही असं म्हणतील, पण ज्ञानोबारायांना आणि तुकोबारायांना ओळखत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. बरोबर. त्यामुळे या विचारांसाठी सगळे धावून येतात, तरुणही येतात. नक्कीच माऊली. खरं तर आजच्या या नवदुर्गाच्या सिरीजमध्ये एक वारकरी संप्रदाय, कीर्तनकार आणि त्यातलं खरं वास्तव हे आम्हाला ऐकायला भेटलं, तुमचा प्रवास ऐकायला भेटला. खरं तर हे सोपं नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जे तुमचे कौटुंबिक पार्श्वभूमी जर पाहिली तर हे करणं खूप अवघड होतं. आणि आज तुम्ही प्रबोधन करताय, ज्या वयामध्ये ज्या मुलींना डॉक्टर, इंजिनियर बनायचं असतं, कुणाला IAS अधिकारी बनायचं असतं, IPS अधिकारी बनायचं असतं, त्या वयात तुम्ही प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला आणि या वारकरी संप्रदायामध्ये तरुण पिढीला पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी, त्यांना खेचून घेण्यासाठी प्रयत्न करतायत. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.